मित्रांनो, बौद्ध धर्मामध्ये श्रामणेर, भिक्खू, स्थवीर, महास्थवीर अशा वेगवेगळ्या उपाध्या आपल्याला ऐकायला मिळतात. श्रामणेर म्हणजे काय? श्रामणेर म्हणजे असा तरुण मुलगा किंवा मुलगी, मुलीला श्रामणेरी असे म्हणतात. असा तरुण मुलगा किंवा मुलगी ज्याने मुंडन करून डोक्यावरील केस काढून अंगावर काशाय वस्त्र धारण केलेले आहेत. काशाय वस्त्र म्हणजे तपकिरी किंवा भगव्या रंगाचे वस्त्र, असे वस्त्र धारण केले आहेत आणि भिक्खूंकडून त्रिशरण पंचशील दसशील ग्रहण करून नुकताच संघात प्रवेश केला आहे. अशा तरुणाला श्रामणेर आणि तरुणीला श्रामणेरी असे म्हणतात. श्रामणेराला भंते म्हणतात, परंतु त्यांना भदंत किंवा भिक्खू म्हणत नाहीत. श्रामणेरीला दसशील माता किंवा माताजी म्हणतात. मित्रांनो, वयाच्या 7व्या वर्षापासून मुलांना किंवा मुलींना श्रामणेराची दीक्षा दिली जाऊ शकते आणि त्यांची इच्छा असल्यास वयाची 20 वर्षे पूर्ण झाल्यावर उपसंपदा दीक्षा घेऊन ते भिक्खू बनू शकतात. उपसंपदा हा एक संस्कार विधी आहे. श्रामणेरांना भिक्खू बनवण्याच्या संस्कार विधीला किंवा दीक्षा देण्याच्या विधीला उपसंपदा असे म्हणतात. जोपर्यंत श्रामणेराची उपसंपदा विधी म्हणजेच दीक्षा विधी होत नाही, तोपर्यंत श्रामणेराला भिक्खू ही उपाधी मिळत नाही आणि उपसंपदा झाल्यानंतर यांनाच भिक्खू असे म्हणतात.